नमस्कार, कसे आहात? खूप दिवसानंतर मी व्लॉग करायला घेतला आहे आणि खूप दिवसानंतरसुद्धा मी सँडविच बनवते. आता चिकूला सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे ना जास्त काही असं मी बनवत नाही आहे. तर बऱ्याच दिवसानंतर आज मी सँडविच बनवते. काय बनवायचा हा रोज प्रश्न पडतो. तर ब्रेडसुद्धा होते आणि जे कॉर्न आहेत ते मी बॉईल करून ठेवते. त्यामुळे आता परत मी बॉईल करत नाही आणि चीज वगैरे होतं त्यामुळे म्हटलं चला सँडविच बनवते. बनवतच मी चिकूला देत होती गरम गरम खायला आणि मी आता माझ्यासाठी करून घेतलं आहे. तर मी मेयोनेज नाही घेतलं, त्याच्यामध्ये अंडंसुद्धा असतं आणि ते चांगलंसुद्धा नसतं म्हणून मी सॉससोबतच खाते. त्यानंतर थोडीशी मला सफाई करायची आहे तर ती करून घेते. रोजच्या कामामधून जो थोडाफार वेळ मिळतो त्याच्यात मी एक्स्ट्राचं जे काही काम असेल ना ते करून घेते. जसं की काही क्लिनिंग असेल, वॉर्डरोब असेल, काही कपडे असतील, बेडशीट एक्स्ट्रा धुवायचे असतील हाताने, तर ती कामं मी जी आहेत ती करून घेते. म्हणजे एकदाच जी आहे ती लोड नको यायला. आणि ही चेअर मला बऱ्याच दिवसापासून साफ करायची होती. वॅक्यूमने खूप छान क्लीन होतं आणि हे स्वतः मी घेतलेलं आहे, नाहीतर तुम्हाला वाटेल कोलॅबरेट आहे का काय.
आणि त्याचसोबत हे कार्पेट आहे ते सुद्धा मी व्हॅक्यूम करून घेतले. सोफा आहे त्याचा कवर ते व्हॅक्यूम करून घेतले. आपण जे कर्टन्स आहेत ते सुद्धा करून घेऊ शकतो. मॅट्रेस ते सुद्धा करून घेऊ शकतो व्हॅक्यूम. आणि त्यानंतर मी पूर्ण घरात एकदा व्हॅक्यूम फिरून घेते, म्हणजे काही कचरा वगैरे असेल तर साफ होऊन जाईल. पाऊस जरी पडत असेल ना तरी उन्हाळा अजून संपलेला नाही. आणि आता आंबे भरपूर आणले होते. आता पावसाळा चालू होतो आहे हळूहळू, त्यामुळे आंबेसुद्धा आहेत ना आता चांगले नाही भेटत. तर ह्यातली ना काही आंबे आहेत ते आम्ही स्वतः आणली होती आणि काही आहेत ते जे आता मी पिशवीमधले काढले ना तर ते दिले होते. तर ते मात्र खूप छान आंबे, ते गावठी आंबे होते. तर आता एकदाच एवढे आंबे झालेत, जेव्हा नसतात तेव्हा एकही नसतो आणि आता एवढे झालेत तर आम्ही रोज एखादा खातो, कारण खूप जास्त पण हे चांगलं नसतं, गरमसुद्धा असतं. नाही तर थोडेफार आम्ही कोणाला तरी देऊ, कारण ते लवकर खराब होणार आहे. काही पिकलेत त्यामुळे, नाहीतर मग फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवेल. असं मी ठेवत नाही, पण बघू, जर काही पिकलेले असतील तर ते मी स्टोअर करून ठेवेल एअरटाईट डब्यामध्ये. आणि हे ठेवल्यानंतर ना मला स्वयंपाक करायचा होता. बाहेर पाऊस पडतो आहे तरीसुद्धा खूप गरम होतं किचनमध्ये आणि स्वयंपाक तर करावाच लागणार आहे फॅन बंद करून. तर मी बनवते आज बटाट्याची भाजी आणि चपाती. कांद्याची चटणी आहे माझ्याकडे, तर त्यामुळे फक्त बटाट्याची भाजी आणि चपाती. दुपारचं जे जेवण असतं ना ते आमचं असंच असतं, चपाती भाजी वगैरे असंच असतं. सुट्टी वगैरे असेल तर मग काहीतरी बनवते, पण संध्याकाळी मात्र भात असतो. त्यामुळे आत्ता फक्त चपाती भाजी. आणि जेव्हा पण मी बटाट्याची भाजी करते ना तेव्हा नेहमी आहे ना कधी लांब, कधी आडवे, कधी उभे असे कापत असते, कधी चौक. हे असं कटिंग करायला मला खूप मजा येते. पालेभाज्या साफ करायचा कंटाळा येतो, पण हे असं कटिंग करून लगेच स्वयंपाक करायला मला खूप भारी वाटतं. तर बटाट्याची साल सहितच मी बनवते. त्याच्या आधी ना मी बटाटे सगळे पाण्यात भिजत ठेवले होते, म्हणजे माती सगळी असेल त्या सालीवरची सगळी निघून जाईल. आणि कापल्यानंतर परत मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. हे इकडचं नको दिसायला. याच्यामध्ये सन कुठं ड्रॉ करू? बाहेर थोडा थोडा पाऊससुद्धा चालू आहे आणि खूप महिन्यानंतर आज आम्ही नॉनव्हेज खातो आहे. आम्ही बनवते आज चिकन बिर्याणी. तर चिकूसाठी मी बटाट्याची भाजी जरा जास्तच केली होती, तर थोडी ती आहे आणि यातला थोडासा राईस आणि चपाती आहे, तर ते खाऊन घेईल. आणि आता आमच्यासाठी फक्त बनवते मी.
15 ते 20 मिनटं मी तसंच तांदूळ भिजत ठेवते. बासमती राईस असं भिजत ठेवलं ना तर छान आणि मोकळा शिजतो. तर ते भिजेपर्यंत बाकीची जी तयारी आहे ती करून घेते मी. कांदा टमॅटो सगळं बारीक कापून घेते आणि कोशिंबीर बनवायची आहे तर ते सगळं मी कटिंग आहे ते करून घेते. रेसिपी मी शेअर नाही करत, ह्याच्या आधीसुद्धा मी दाखवलं होतं जुन्या व्हिडिओजमध्ये, त्यामुळे ह्यातलं जे सगळं पाणी आहे ते मी सगळं काढून घेते, कारण तांदूळ पण छान शिजलं आहे. आता थोडासा मी कच्चा राहू देते, म्हणजे जेव्हा आपण लेअर लावू ना तेव्हा तो शिजून जाईल वाफेवरती. चिकन मॅरिनेट करताना मी त्याच्यात थोडंसं दही टाकलं होतं, त्यामुळे कोशिंबीरला थोडं कमी दही पडलेलं आहे. जेवढं होतं तेवढं मी दही जे आहे दोन्हीसाठी वापरले. आणि आता मी सध्या फ्रीजमध्ये ठेवते. स्वयंपाक माझा आता सगळा करून होतो आहे, मी जास्त काही नाही शूट केलं. आणि आता मी जेवतो आणि बिर्याणी खूप छान आणि चविष्ट झाली होती. आणि त्यासोबत कोशिंबीर, लिंबू आणि थोडासा जो रस्सा आहे चिकनचा तो काढून ठेवला होता मी वरतून टाकून खायला, म्हणजे कोरडं नको लागायला म्हणून. तर आता मी जेवतो. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.